जय हिंद मित्रांनो. राजमुद्रा अकॅडमीचा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं हार्दिक स्वागत. मागच्या सेशन्समध्ये आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटना, इंडियन पॉलिटीबद्दल आपण बऱ्यापैकी माहिती बघितली. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात आलं असेल की पॉलिटीचा अभ्यास कुठून आणि कसं करायचा. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही प्री एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर करताय, त्यासाठी तुम्हाला मग एम लक्ष्मीकांत रिफर करणं आवश्यक आहे. ठीक आहे. बट इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर द मेन्स एक्झामिनेशन्स, तर तुम्ही यासाठी काय करणार, डी बासू नावाचे जे पुस्तक आहे ती परचेस करा. आता ही का परचेस करायची डी बासूची पुस्तक? का जो प्रिव्हियस चॅप्टर्स आहे, जसं मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, हिस्टोरिकल इम्पॅक्ट, ठीक आहे, तर याचं पॉइंट वाईज त्यांनी इम्प्लिमेंट नाही दिलंय, त्यांनी डिटेल अनालिसिस दिलंय है ना, म्हणजे पॅराग्राफ वर्सेस पॅराग्राफ. तर तुम्हाला या व्ह्यूने तो टॉपिक वरील जे आतापर्यंतचे मागचे सेशनचे जे टॉपिक ते या ठिकाणी बघायचं. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसाल तर पहिले व्हिडिओ बघा, GS टूलचा संबंधित फर्स्ट इंट्रोडक्शन्स, आणि आफ्टर दॅट ओके हा लेक्चर्स असणार आहे. आता तुम्हाला आता डी बासू ही मराठीमध्ये पण पुस्तक आहे, त्याच्यासोबत जर तुम्हाला के सागर पब्लिकेशनचं पण एक पुस्तक आहे, विमा बाचाल नावाचं पुस्तक आहे. तर तुम्ही ही पुस्तक वापरू शकता, ज्याच्यामध्ये भारतीय संविधान म्हणजे पॅराग्राफ स्वरूपात या ठिकाणी काय दिलेली आहे, माहिती दिलेली आहे. तर तुम्ही ते परचेस करू शकता. ठीक आहे. म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला रिमेन्सचा व्ह्यूज पण लक्षात येईल, कधी कॉन्स्टिट्यूशन काय आहे, 1935चा कायदा काय आहे, राज्यघटनेचे महत्त्व कसे असतात, ते कसे लिहिता तुम्ही. तर तुम्ही एक छोट्याशा प्रमाणात का असे ना त्याची प्रॅक्टिस करा. ओके, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट आपण वारंवार म्हणत असतो, लक्षात ठेवा. तर मग मेन्स असं काही वेगळं नाही आहे, तुमच्याकडे आहे जो रिसोर्सेस आहे त्याला चांगल्या पद्धतीनुसार तुम्हाला रिटर्नमध्ये मांडणे या ठिकाणी आवश्यक आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तो त्याचा आज आपण बाकीच्या उर्वरित टॉपिकचा आपण आज DNA बघणार आहोत. तो मागच्या सेशन्समध्ये आपण बऱ्यापैकी बघितली, सेंट्रल गव्हर्नमेंट, संसद, कॉन्स्टिट्यूशन. एक लास्ट टॉपिक आपला जो बाकी होता तो होता दबावगटचा. ठीक आहे, प्रेशर्स ग्रुप. आता प्रेशर्स ग्रुप हा थोडासा डायनामिक अँगल आहे याचा, या टॉपिकचा. तो काय असेल प्रेशर्स ग्रुप? ठीक आहे. तो आता एक मला सांगा का कॉन्स्टिट्यूशनने लोकशाही दिली. ठीक आहे. आता लोकशाहीमध्ये सरकार सत्तेमध्ये येते, मग सरकार आपले डिसिजन मेकिंग पॉवर इम्प्लिमेंट करते. त्यास आलेल्या सरकारवर बहुसंख्याक असलेल्या समूहाचा प्रभाव पडतो. मग बहुसंख्याक समाजामधून असे काही घटक तयार होतील की ज्यांना सरकार डावलत असेल, मग त्यांचा काय तयार होतो, एक दबाव तयार होतो, एक दबाव गट तयार होतो, प्रेशर्स ग्रुप तयार होतो, ज्याला आपण दबाव गट किंवा प्रेशर्स ग्रुप म्हणत असतो. मग तुम्हाला काय करायचं आहे की कोणकोणते प्रेशर्स ग्रुप आहे, महाराष्ट्र सरकार समोर कोणते प्रेशर्स ग्रुप, सेंट्रल गव्हर्नमेंट समोर कोणते प्रेशर ग्रुप. म्हणजे आता तुम्ही म्हणणार नेमकं इश्यू काय, जसं महिला आहे. ठीक आहे, महिला संबंधित, वुमन संबंधित जर एखादं या ठिकाणी त्यांना सरकारने काही स्कीमने दिली, काही सवलतीने दिली, तर त्यांचा डेव्हलपमेंट, त्यांच्या विकासासाठी या ठिकाणी प्रेशर ग्रुप स्थापन करणं आवश्यक राहतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बालकांसंबंधित तुम्ही विषय घेऊ शकता. ठीक आहे. बालकांच्या संबंधित काही प्रेशर्स ग्रुप, काही NGOs काम करत असतात, ह्युमन राईट्स संबंधित काही प्रेशर्स ग्रुप आहे. ठीक आहे. तो ओव्हरऑल या ठिकाणी मित्रांनो, या ठिकाणी जो सेशनचा पार्ट आहे तो तुम्हाला बऱ्यापैकी या ठिकाणी लक्षात येईल. याला थोडीशी डायनामिक व्ह्यूज का ठेवायचं, कारण तुम्हाला फक्त प्रेशर्स ग्रुप नाही वाचायचे. ठीक आहे. तर याचा संबंधित काम करणारे ग्रुप्स कोणकोणते, म्हणजे देअर इज अ टाइप्स ऑफ ग्रुप्स, प्रेशर्स ग्रुप या ठिकाणी क्वेश्चन्स असतो मागच्या राज्यसेवेसारखंच. मग हे सरकारवर इम्पॅक्ट कसे करतात, गव्हर्नमेंटवर कसे ते प्रभाव टाकतात, याच्याबद्दल आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल रिटर्नमध्ये. ओके. दबाव गट याचा लोकशाही शासन व्यवस्थेवर पडलेला प्रभाव, टीका टिप्पणी करा किंवा मूल्यमापन करा, है ना, या नावाचा क्वेश्चन या ठिकाणी असणार आहे. मग तो एखादा टॉपिक असू शकतो, मग है ना. तर मग आता सध्या छोटे आता जसं मराठा समाजाने मागणी केली कधी आम्हाला आरक्षण पाहिजे, तर हे असे जे प्रेशर्स ग्रुप आहे ते प्रेशर्स ग्रुप काय असतात, त्यांची डेफिनेशन काय आहे, आणि ते कोणकोणते रणनीती इम्प्लिमेंट करतात, हे तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तो हा जो टॉपिक आहे, मग कसं करणार तुम्ही, तर या ठिकाणी लक्षात ठेवा, प्रेशर्स ग्रुप आपली लक्ष्मीकांतचे एक पुस्तक आहे ना, गव्हर्नन्स नावाचे पुस्तक आहे,
तो गव्हर्नर नावाचे पुस्तक मधून तुम्हाला प्रेशर्स ग्रुपची डेफिनेशन पहिले लर्न करून घ्यायची आहे. डेफिनेशन लर्न करा, ठीक आहे. आणि याला जोड देऊन द्या करंट अफेअर्सची, झाला विषय, ठीक आहे. मग याचे काय विचारलं जाईल का प्रेशर ग्रुपचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय, कोणत्याही गोष्टीचा डायनॅमिक व्ह्यू जेव्हा मी म्हणेल ना त्याचं समजून घ्यायचं का तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही ऍस्पेक्ट बघायचे का याचे पॉझिटिव्ह पॉईंट काय आणि निगेटिव्ह पॉईंट काय. कसे कसे प्रेशर ग्रुप, आता जाती आधारित जनगणनेची डिमांड चालू आहे, ठीक आहे. मग ही डिमांड कोण करतंय, ओके, आणि ती कशी होते, याचे फायदे काय आहे जाती आधारित जनगणनेचे, ठीक आहे. याचे नकारात्मक मुद्दे काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचे असतात मित्रांनो, ठीक आहे. तर बघा या पद्धतीनुसार तुम्हाला हा टॉपिक किंवा हा संदर्भ लक्षात ठेवायचा आहे, बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट आता लोकप्रतिनिधी कायदा. काल आपण थोडंसं या ठिकाणी शॉर्ट्स मध्ये मुद्दे बघितले होते लोकप्रतिनिधी. आता हा लोकप्रतिनिधी कायदा कधी आला भाई 1951 मध्ये, ठीक आहे, 1951 मध्ये. हा कायदा कुणाला राईट्स देतो तर हा कायदा देतो राईट्स इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, केंद्रीय निवडणूक आयोगाला. मग या कायद्यामध्ये काय आहे या कायद्यामध्ये आचारसंहिता सध्या करंट मध्ये न्यूज आहे. व्हॉट इज आचारसंहिता, कधी आली ही आचारसंहिता, ठीक आहे. त्याच्यानंतर हा कायदा पेड न्यूज बद्दल काय बोलतोय. आता सध्या तुम्हाला माहिती आहे का सध्या पॉलिटिकल पार्टीज लोक आचारसंहितेच्या काळामध्ये पेड न्यूज करतात, ठीक आहे. तर मग पेड न्यूजद्वारे आचारसंहितेचं उल्लंघन कसं केलं जातो, आचारसंहितेचे फायदे काय आहे, आचारसंहितेनुसार चांगल्या लोकशाही तयार करण्यासाठी कशी मदत झाली, म्हणजे हे सर्व पॉइंट्स तुम्हाला लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये अभ्यास करायचे असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही सर्च करू शकता योगेंद्र यादव व्यक्तींचा सुंदर लेख आहे, ठीक आहे. तुम्ही द हिंदूचा पेपर आहे द हिंदू है ना, तर त्या ठिकाणी तुम्ही टाका लोकप्रतिनिधी कायदा, याच्यावर योगेंद्र यांचा उल्लेख. तुम्हाला सिम्पली काय करायचंय, लक्ष्मीकांत हा चॅप्टर्स याच्यामध्ये लोकप्रतिनिधी कायदा 1951 किंवा तुम्ही ते पुस्तक बघून घ्या किंवा त्याचं तुम्ही ऑनलाईन स्वरूपात त्याची PDF डाउनलोड करून घ्या फर्स्ट थिंग, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल पात्रता, अपात्रतेचे कंडिशन्स, ठीक आहे, दुहेरी सदस्यत्व, त्याची पद्धती, त्याची रणनीती है ना, तो हे सर्व पॉइंट्स या कायद्यामध्ये तुम्हाला दिसतील. ओरिजिनल कायदा तुम्हाला या ठिकाणी तसं पाठ करण्याची गरज नाहीये, ओके. जस्ट रीड ओनली द इसेन्स, तुम्हाला फक्त समजून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर योगेंद्र यादव यांचे जे काही मुद्दे हायलाइटेड स्वरूपात आहे ते तुम्ही काय करा त्याच्यामध्ये ऍड करून टाका, ठीक आहे. आणि जे करंटचे अफेअर्स आहे थोडंसं या टॉपिकला जसं मी तुम्हाला बोललो डायनामिक व्ह्यूज ठेवायचं आहे तुम्हाला, तर मग तुम्ही डायनामिक व्ह्यूज ठेवून या ठिकाणी या टॉपिकला काय करायचं प्रिपेअर करायचं, ओके. तो आय थिंक तुम्हाला हा विषय या ठिकाणी समजला असेल, ठीक आहे. तर मग आता याच कायद्यानुसार आपल्याला पुढे काय याच्यामध्ये सध्या आपल्या देशाचा जो सर्वात रायझिंग विषय आहे तो कोणता आहे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले खासदार आणि आमदार. याला सुप्रीम कोर्टने कोणत्या जजमेंटनुसार त्यांना डिस्क्वालिफाय केलं, ठीक आहे. किंवा आज याच कायद्यानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमीचा पर्सेंटेज किती आहे आपल्या लोकसभेमध्ये, ठीक आहे. आपल्या या ठिकाणी MPs किती पर्सेंटेजने आहे, MLA किती आहे, आमदार किती आहे, हे आपल्याला या ठिकाणी काय करायचे असतात डिस्कस करायचे असतात, बरोबर. आणि जर गुन्हेगारी जर ही वाढत राहिली तर मग चांगली गव्हर्नमेंट येणार आहे का, बिलकुल नाही येणार, ठीक आहे ना. आता सिंपल आहे, आपल्या देशात आपण लोकशाही कॅल्क्युलेट करतो आणि ही लोकशाही कशी आहे, प्रौढ मतदान पद्धतीद्वारे. समजा 140 करोड लोकांना या ठिकाणी भारताची लोकसंख्या आपण कन्सिडर केली 140 CR, याच्यापैकी 82 CR लोकांना मतदानाचा अधिकार आहे. आणि हे जे 18 वर्ष पूर्ण केलेले आहे त्यांना आपण म्हणतो प्रौढ मतदान पद्धती. तो प्रौढ मतदान पद्धतीमध्ये जो वोटर्स आहे आता तो चांगला एज्युकेटेड आहे का, त्याच्याकडे समज तेवढी दिली आहे का, त्याला शिकवलंय का कोणाला चांगला मतदान कोणाला वोटिंग करायचे, तो धर्माच्या आधारे करतोय का, ठीक आहे, तो जातीच्या आधारे मतदान करतोय का, ठीक आहे, का तो करप्शनच्या आधारे करतोय. या ठिकाणी एज्युकेशनची गरज आहे, ठीक आहे. आणि हे एज्युकेशनची गरज आहे म्हणजे यांना एज्युकेट केलं तर एक चांगले खासदार आपल्याला मिळतील, चांगले आमदार आपल्याला मिळतील, ठीक आहे. आणि मी तर वारंवार म्हणतो तुमच्यासारखेच हे MPSC UPSC ऍस्पिरंट असतात, जर हेच खरंच लोकसभा आणि विधानसभेमध्ये जर यांनी सत्ता स्थापन केली तर एक गुड गव्हर्नन्स, जो पुढे टॉपिक आपण डिस्कस करणारच आहोत, ते याला सरकारला मदत होणार आहे मित्रांनो, है ना. मजा येईल मग त्यावेळेस चांगली गव्हर्नमेंट स्थापन करायला. मग तुम्ही पहिले अधिकारी व्हा, त्याच्यानंतर या ठिकाणी काय करायचं पुढचं नियोजन आखायचं का लोकप्रतिनिधी कधी व्हायचं, ओके. त्याच्यानंतर
नेक्स्ट मुद्दा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला विविध घटनात्मक पदावर नियुक्त. आता घटनात्मक शब्द ज्या वेळेस येतो, ओके, तो या टॉपिक मध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे भाई. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया है ना, केंद्रीय निवडणूक आयोग, याची रचना, हा एक सदस्य आहे की दुहेरी सदस्य आहे, मग एक सदस्य आणि दुहेरी सदस्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा रोल मध्ये कसा हस्तक्षेप केला जातो. आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हा पहिले एक सदस्य होती, आता 2 सदस्य झाली. तो कधीपासून झाली मग, आणि त्याचा डिसिजन मेकिंग मध्ये सरकार कसा हस्तक्षेप करायला लागला, हे आपल्याला या ठिकाणी शिकणं गरजेचं राहतं ना. तर तुम्ही हे या गोष्टीचा लर्न करा, हे गोष्टी समजून घ्या, ठीक आहे. तर मग त्याच्यानंतर परत तुम्हाला संविधानिक संस्था म्हणून कोणता अभ्यास करायचा भाई, UPSC, ओके. त्याच्यानंतर MPSC, यांची रचना कशी आहे, यांची सदस्य संख्या कशी आहे, बरोबर. आता तुम्ही जर अभ्यास केलं तर तुम्हाला असं दिसेल की भाई UPSC MPSC है ना, ही कलम 315 नुसार यांची स्थापना होते, बरोबर. तर यांचे अध्यक्ष, यांचे सदस्य, यांची नियुक्ती कोण करतात, यांची रचना कशी आहे, आणि बडतर्फीचा अधिकार कोणाकडे. आता तुम्ही हे बघा, UPSCचे अध्यक्ष सदस्य यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात, MPSCचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती कोण करतं, राज्यपाल. पण बडतर्फीचा विषय जर आला तर या ठिकाणी दोन्ही ठिकाणी एकच व्यक्ती येतात, ते कोण आहे, राष्ट्रपती, इंडियन प्रेसिडेंट येतात. तो राष्ट्रपती हे जे पद आहे संविधानिक पद आहे, तो दोन्ही ठिकाणी. मग या ठिकाणी तुम्हाला आयोग त्यांची सदस्य संख्या, त्यांची सेवा शर्ती कोण ठरवतं, वारंवार या ठिकाणी या अँगलने प्रीमध्ये पण आणि मेन्सच्या व्ह्यूजने पण तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन विचारलंय. याच MPSCचं स्वातंत्र्य काय आहे, UPSCचं स्वातंत्र्य कसे आहे, ठीक आहे, या पदाबद्दल तुम्हाला विचारलं जातील. त्याच्यानंतर फायनान्स कमिशन, हे तर फार महत्वाचा विषय, फायनान्स कमिशन. आता तुम्हाला माहिती वित्त आयोग, 14वा वित्त आयोग, 15वा वित्त आयोग है ना, तो फायनान्स कमिशन कलम 280 नुसार. हे सर्व टॉपिक तुम्हाला कुठून भेटेल, तर तुमच्याकडे जे पुस्तक आहे लक्ष्मीकांतचा पार्ट म्हणून, या ठिकाणी बेसिक माहिती कलेक्ट करायची, ठीक आहे. हे कलेक्ट केली, फक्त लर्न करा. हा, फक्त हे जे मी जे सांगणार, ओके, या अँगलचे हे जे कमिशन आहे हे फक्त वाचून घ्यायचे तुम्हाला, याच्यामध्ये करंट अपडेट काही करण्याची गरज नाही. पण फायनान्स कमिशन जो आहे, वित्त आयोग चेंज झाला तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल त्याचा करंटचा. मग 15वा फायनान्स आयोग, वित्त आयोगाचे जे अध्यक्ष आहे त्यांनी काय रिकमेंड केलं, आणि ज्या वेळेस तुम्हाला आयोग फायनान्स कमिशनचा करंट अफेअर्स तुम्हाला विचारेल, तर हे लक्षात ठेवायचा का लोकल बॉडीजच्या संबंधित तुम्हाला तो टॉपिक अभ्यास करायचा आहे. म्हणजे काय, का लोकल बॉडीजचा जो सोर्स ऑफ इन्कम आहे तो टॅक्स आहे, बरोबर. पण तो डिपेंड असतो कोणावर, स्टेट गव्हर्नमेंटवर. तो स्टेट गव्हर्नमेंटने आपली काही फंडिंग लोकल बॉडीजला दिली पाहिजे, यासाठी पण फायनान्स कमिशन केंद्राचा काय करत असतो, रिकमेंड देत असतो. तो त्याच्यावर आयोग भर देतो. काय क्वेश्चन असेल, लोकल बॉडीजचे सध्या अभ्यास करा, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचं मूल्यमापन करा, बरोबर. हा एक क्वेश्चन असेल. मग मूल्यमापन करायचं तर तुम्ही डायरेक्टली सांगायचं भाई त्यांच्याकडे टॅक्स फार कमी आहे, स्टेट कमी फंडिंग देतं. मग लोकल बॉडीजला सुधारणा करण्यासाठी तुम्हाला काय करता येईल, अरे तुम्हाला फायनान्स कमिशनचे रिकमेंड या ठिकाणी ऍड करायचे. म्हणजे हा टॉपिक तुम्हाला फक्त लर्न करायचा आहे. याच्या सोबत तुम्ही लोकल बॉडीज जेव्हा टॉपिक येईल तेव्हा तुम्ही याला काय करायचं, डायनामिक व्ह्यूज द्यायचा, ठीक आहे. म्हणजे थोडंसं करंट अफेअर्स डील करायचे या टॉपिकमध्ये. तर जर तुम्ही हे शिकले तर तुम्ही इझी अप्रोच मध्ये या ठिकाणी विषय जो आहे तो समजून शकता. त्याच्यानंतर परत कोणकोणते या ठिकाणी नॅशनल कमिशन फॉर संविधानिक संस्था, त्यांच्या जबाबदाऱ्या, त्यांचे कार्य है ना. वैधानिक संस्था काय, आता वैधानिक संस्था म्हणजे कोणकोणत्या या ठिकाणी, तर तुम्ही सिंपल करू शकता भाई, नॅशनल कमिशन ऑफ SC है ना, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट, सॉरी, नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्ट हे संविधानिक आहे है ना. म्हणजे संविधानिक संस्थेबद्दल आपण, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स ही संविधानिक संस्था आहे, बरोबर. यांची स्थापना कलमानुसार आहे. याच्यानंतर CAG, हे सर्व तुम्हाला घटनात्मक संस्था म्हणून अभ्यास करायचे असतात. तर हे घटनात्मक संस्था तुम्ही शिकले का, मग याच्यानंतर आपला नेक्स्ट टॉपिक या ठिकाणी राहतो मित्रांनो कोणता, तर तो राहतो भाई वैधानिक संस्था. आता वैधानिक संस्था हे कोणकोणत्या असतात, वैधानिक काय असतं बरं, तो वैधानिक म्हणजे ज्याची स्थापना कायद्यानुसार झालेली आहे. तो मग कायद्यानुसार स्थापना झालेली आहे, मग ते कोणकोणते कमिशन्स राहील भाई. नीती आयोग आहे ना, तुम्हाला माहिती आहे ना नीती आयोग, ते नीती आयोग, त्याची रणनीती, त्याच्याबद्दल आयोग क्वेश्चन विचारेल, ओके. त्याच्यानंतर आता सध्या न्यूज मध्ये काय चालू आहे माहिती आहे ना तुम्हाला, CIC सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन है ना,
तो एक टॉपिक आहे. त्याच्यानंतर सध्या न्यूजमध्ये सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, त्याची रचना, बरोबर. त्याच्यानंतर सेंट्रल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन, CBI आहे ना, त्याच्याबद्दल, बरोबर. हे सर्व कायद्यानुसार तयार झालेल्या संस्था आहे. त्याच्यानंतर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड है ना, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, हे तुम्हाला अभ्यास करायचे असतात. ओके. त्याच्यानंतर सेंट्रल बोर्ड है ना, पेन्शन फंड किंवा PF डिपार्टमेंट आहे, त्याच्या संबंधित तुम्हाला राईट्स विचारले जातील. तर नॅशनल कमिशन फॉर वुमन, बरोबर, नॅशनल कमिशन फॉर वुमन. त्याच्यानंतर नॅशनल कमिशन फॉर दी मायनॉरिटी है ना, हे करंट पाठ करा. यांचे अध्यक्ष, यांचे सदस्य, यांची रचना, किती वर्षासाठी, आणि यांचा झालेला, मग यांच्यासोबत आपल्याला हा टॉपिक प्रेशर ग्रुप सोबत लिंक करायचा असतो. आता हे का तयार करतं सरकार? आता एक मला सांगा की ही ऑर्गनायझेशन, आता ही गव्हर्नमेंट आहे, ठीक आहे. आता गव्हर्नमेंटला, गव्हर्नमेंटकडे भरपूर रिसोर्सेस आहे काम करण्याचे. तर गव्हर्नमेंट काय करते, काही ऑर्गनायझेशन स्थापन करते, काही या ठिकाणी काय करते, एक बॉडी फॉर्म करते है ना. तर ती संविधानिक असू शकते, ती वैधानिक असू शकते. आणि ही बॉडीचं काम काय, स्पेसिफिक काम, जसं आता नॅशनल कमिशन फॉर वुमन आहे, तर वुमनचे प्रॉब्लेम्स काय आहे ना, दोन्ही अँगल विचार करेल. दुसरं, वुमनसाठी सरकारने जे स्कीम्स आणल्या त्याचा किती इम्पॅक्ट पडला सरकारच्या योजनेवर, याची अहवाल देईल तो. मायनॉरिटी कमिशनवाला काय करेल, मायनॉरिटी कमिशनवाला त्याचा अहवाल सरकारला देईल है ना. CBI त्याचा अहवाल देईल, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन ऑफ ना, या अँगलचा पाठपुरावा. ओके. तो असे भरपूर टाईपचे या ठिकाणी काय आहे लक्षात घ्या, ऑर्गनायझेशन्स आहे. त्या ऑर्गनायझेशन वैधानिक, त्यांच्या संदर्भात तुम्हाला पाठ करायचे, ठीक आहे. त्याच्यानंतर काही क्वासी ज्युडिशियल बॉडी पण आहे है ना, अर्धन्यायिक संस्था है ना. तो वॉटर ट्रिब्युनल, लँड ट्रिब्युनल संबंधित है ना. तर छोटे मोठे जे आहे, ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटिंग बोर्ड काय आहे, अर्धन्यायिक काय आहे है ना, किंवा अर्धन्यायिक म्हटलं तर नॅशनल ग्रीनफील्ड ट्रिब्युनल काय आहे है ना. आता तुम्हाला माहीत असलं पाहिजे, श्री रविशंकर यांनी यमुना नदीवर एक भव्य प्रोग्राम आयोजित केला होता मागे. मग NGTने त्यांना नोटीस दिली की तुम्ही वातावरणाचं काय केलं, पोल्युशन केलं. तर मग तुम्हाला त्या ठिकाणी ॲज NGTचा रोल काय आहे, NGT किती चांगला काम करते, नॅशनल ग्रीनफील्ड ट्रिब्युनल हे काय रोल प्ले करतंय, याच्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी काय केलं जातं, माहिती विचारली जाते. मग तुम्हाला हे संदर्भ लक्षात ठेवायचे. मग हे कुठून करणार बरे सर्व टॉपिक? ओके, हा क्वेश्चन आहे. म्हणजे बेसिक आहे, याच्यामध्ये काही एवढं करंट अफेअर्स नाही आहे ना. हा, पण याला प्रेशर ग्रुप सोबत तुम्ही लिंक करायचे मित्रांनो. ओके, तुम्ही जर टॉपिकला लिंक करायला लागले, तुम्ही समजून घ्या यू आर इन मास्टर इन दॅट सब्जेक्ट, ठीक आहे. तो लक्षात ठेवा, मास्टर व्हायचं त्या टॉपिकचा, ठीक आहे. कुठून वाचणार भाई, लक्ष्मीकांत मधून बघा, चॅप्टर भाग 6 आहे, 7 आहे, 9 आहे ना. या टॉपिक तुम्ही वाचलं का बऱ्यापैकी तुमची माहिती कव्हर होऊन जाते है ना. तर लक्ष्मीकांतचा या ठिकाणी व्यवस्थित इम्प्लिमेंट करा. ओके, तर तुम्हाला ते इझी अप्रोचमध्ये तुम्हाला समजून जाईल, ठीक आहे. त्याच्यासोबत आता जो सध्या न्यूजमध्ये कोणकोणते बाई, कोणतं लोकपाल आणि लोकायुक्त पद है ना, लोकायुक्त लोकपाल यांचा रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी, ठीक आहे. हे सध्या तर न्यूजमध्ये. तर जसं मी तुम्हाला याचा अगोदर म्हटलं की तुम्ही सर्व विषय हे विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून वाचावे है ना, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याला जोड तुम्ही कसं देऊ शकता, तो ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी जी आहे त्याने काय केलेलं असतो, याच्यावर काही मुद्दे प्रकाश केलेले असतात. ते तुम्ही काय करायचे, ते पुस्तकमधून किंवा ते रिसर्च बेसवर थोडंसं ऍड करा का बी लोकपालचे फायदे काय है ना, ऑब्युट्समेन काय आहे, ऑब्युट्समेन कधी म्हटलं जातं, लोकपालचा रोल काय आहे. सिंपल आहे ना. लोकपाल तुम्हाला माहिती आहे ना, भ्रष्टाचार, सरकार कोणासाठी, जनतेसाठी. आणि सरकार जर आपल्या पैशाचा वापर दुरुपयोग करत असेल, भ्रष्टाचार करत असेल, तर मग त्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे. म्हणून लोकपाल म्हणजे कोण, जनतेचं रक्षण करता है ना, प्रोटेक्शन ऑफिसर म्हणून तो रोल प्ले करतो है ना. तो मग त्याचा तुम्हाला रोल या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तो हे या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, बरोबर. तो या अँगलने तुम्ही काय करा, यांची संस्था, याला मी जसं तुम्हाला बोललो, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे प्रेसचे काही प्रकाशन आहे, तुम्ही गुगलवर गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी माहिती भेटून जाईल, तुम्ही ते वाचून घ्यायचं. ओके. त्याच्यानंतर आता विविध क्षेत्रातील विकासासाठी सरकारी धोरणे आणि हस्तक्षेप, त्यांची रचना, अंमलबजावणी याच्या संबंधित उद्भवणारे मुद्दे. आता या ठिकाणी सिंपल डायरेक्ट सांगून दिलं, उद्भवणारे मुद्दे म्हणजे या एखादी स्कीम जेव्हा सरकार तयार करते तेव्हा त्याचे इम्पॅक्ट काय पडतो है ना, शासनाच्यावर इम्पॅक्ट काय पडतो, स्कीम्सवर इम्पॅक्ट काय पडतो. म्हणजे हा जो टॉपिक आहे तर हे इंटरलिंकिंग आहे वरील टॉपिकपेक्षा, ठीक आहे. तो या ठिकाणी तुम्ही प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोची जे आहे
कधीही लक्षात ठेवा, जेव्हा सरकारी स्कीम जेव्हा तुम्ही वाचणार, सरकारी धोरणे जे आहे वाचणार, तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं, सरकारी धोरण मधून सरकारचे स्कीम म्हणून PIB है ना, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ही वेबसाईट्स आहे, याला व्हिजिट करा. याच्यामधून PIBचं न्यूज म्हणून सर्वेक्षण करा, त्याचा एडिटोरियल लेख वाचा तुम्ही त्याच्यामधून, है ना, काही न्यूज इंडियन एक्सप्रेसमधून, द हिंदूमधून, तर तुम्हाला बऱ्यापैकी हा विषय डायनामिक आहे डायरेक्ट, है ना. तर आतापर्यंत या ठिकाणी फार एखाद क्वेश्चन या ठिकाणी फ्रेम होतो मेन्सला, तो पेपर या ठिकाणी करायचाच आहे. UPSCचा व्ह्यूने मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, है ना. ठीक आहे, आता हे तर बऱ्यापैकी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी समजलं असेलच. ओके, याच्यासोबत काही NGOs आहे ज्यांना लक्षात या, जसं विकास प्रक्रिया डेव्हलपमेंटचा रोलमध्ये NGO फार महत्वाचं काम करते, है ना. NGO म्हणजे काय, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स, है ना. आता नॉन गव्हर्नमेंट, आता हे स्वयंसेवक लोक आहेत, है ना. म्हणजे सरकार ज्या सेक्टरमधून सरकारने काम करायला पाहिजे पण सरकारकडून ते शक्य होत नाही, म्हणून सरकार काय करते, NGOला फंडिंग देते, किंवा काही प्रायव्हेट व्यक्ती जे आहे, गव्हर्नमेंट पण फंडिंग देते किंवा प्रायव्हेट व्यक्ती पण फंडिंग देतात, आणि हे NGO काय करतात, त्या संबंधित क्षेत्रासाठी काम करतात. मग विशिष्ट या ठिकाणी NGOचा रोल पण प्रेशर ग्रुप सोबत लिंक करायचा, है ना. सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे काय, बचत गट. आता सध्या तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भारत सरकारमध्ये बचत गटचा फार रोल आहे. प्रत्येक बँकेला बचत गटला लोन देणं आवश्यक आहे. 10,000, 11,000 कमी व्याज दराने ते संघटना ते बचत देतात बँकांना. छोटे मोठे लेवल जे आहे ते मग तेच महिला ते आपलं उत्पन्न जमवतात आणि त्याच्यामधून छोटे मोठे स्वयंरोजगार पद्धतीद्वारे, है ना, या ठिकाणी उत्पन्न स्थापन करतात. जसं ते तुम्हाला माहिती आहे ना, लिज्जत पापड, है ना, माहिती आहे का नाही लिज्जत पापड. तर लिज्जत पापड काय आहे, हा एक प्रकारचा SHG आहे ना. तर ही बचत गटद्वारे तयार झालेली संघटना आहे ना, आणि आज किती मोठा ब्रँड झाला. तर हे सरकारचे छोटे मोठे उपक्रम असतात, ज्याचा सरकार दुसरा बँकिंगना काय देतो की तुम्ही SHGला काय करा, वित्त पुरवठा करा, फायनान्स द्या, छोटे मोठे 10,000 15,000चे. मग ते काय करतील, ते महिला ग्रुप करून एक छोटासा ग्रुप फॉर्म करतील. ओके, एखादा इक्विपमेंट गेला आणि डेव्हलपमेंट करेल. मग याच्यावर तुम्हाला काय करायचं, टॉपिकला नियोजन आयोग भरपूर लेख आहे, है ना, नियोजन आयोगाचे, इलेक्शन कमिशन, याच्यावर तुम्ही अबाउट अस माहिती घ्यायची, है ना. SHGचा रोल, रिस्पॉन्सिबिलिटी, NGOचा रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी, याच्या धर्मदाय संस्था यांच्यावर काय इम्पॅक्ट पडतो ते तुम्हाला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर युनायटेड नेशन्सचे जे काही संस्था आहे, है ना, जे NGO स्वरूपात इंटरनॅशनल बॉडीज म्हणून आपल्या देशात आहे, ज्याला फॉरेन फंडिंग असते, तो कधी कधी यांना पण कंट्रोल करावा लागतो, हे लक्षात ठेवा. आता NGO चांगलं काम करतात हे तेवढंच सत्य आहे, है ना, पण काही NGO असे पण करतील ना, लक्षात घ्या, का फॉरेन फंडिंग घेतील आणि सरकारच्या कामामध्ये व्यत्यय आणतील. कारण NGO मध्ये मेंबर्स राहतील, मग ते मेंबरचा ब्रेन वॉश करतील ते लोक, आणि ब्रेन वॉश केलं की मग काय होईल, का सरकारच्या विरोधात ते उठाव करू शकतात, है ना. लक्षात घ्या, काही होऊ शकतो, है ना. तो NGO चांगला पण रोल प्ले करू शकते आणि वाईट. तर मग सरकारने NGOला कंट्रोल करण्यासाठी काय केलं, फॉरेन फंडिंग जी आहे, है ना, फॉरेन फंडिंग बद्दल या ठिकाणी सरकारचा रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी कशी होती, त्यासाठी कोणता ऍक्ट फॉर्म केला गेला, ते तुम्हाला करंट अफेअर्स म्हणून या ठिकाणी काय करायचे असतात, अभ्यास करावे लागतात. तर तुम्ही हे या ठिकाणी या टॉपिकमध्ये लक्षात ठेवा. ठीक आहे. तो बऱ्यापैकी तुम्हाला या ठिकाणी भरपूर सारांश भेटेल तुम्हाला. ठीक आहे. कधीही लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही लेख वाचणार त्याचा सारांश वाचा, त्याचा निष्कर्ष वाचा, त्याची शिफारस वाचा, एवढंच. हे डोंट नीड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, है ना. तो उगीच याचा काही जास्त रोल नाही, फक्त सारांश म्हणजे एक निष्कर्ष. वरती जी हेडिंग आहे ती हेडिंग पण लक्षात ठेवायची, का भाई NGOने काय केलं. कधीही लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही पेपर प्रिपेअर करता, है ना, मेन्सचा, तो त्यावेळेस तुम्हाला जे न्यूजपेपरवाले जे हेडिंग देतात ना, ते ती हेडिंग पण लक्षात ठेवण्याचा कधी कधी प्रयत्न करा. का होतं, का तुमचं मत या ठिकाणी द्यायचं असतो, कधी हा या योजनेचा फायदा असा झाला, या योजनेचं नुकसान असं झालं, आणि निष्कर्ष तुम्हाला द्यायचा असतो. तो निष्कर्ष जे आहे ते तुम्ही या ठिकाणी तुम्ही ऍड करू शकता. किंवा वाचक पसंतीमधून टॉपिक असतो बघा, तुम्ही लोकसत्ता वाचताय, तुम्ही लोकसत्तावर त्या ठिकाणी भरपूर या ठिकाणी हे असतात, या ठिकाणी वाचक लोक त्यांचे मेसेज देत असतात एखाद्या एडिटोरियलवर, हे त्यांचे व्ह्यूज असतात. तर मी तर या ठिकाणी असं संदर्भ देईल की तुम्ही ना त्यांचे व्ह्यूज पण थोडे थोडे बघत चला, कधी ही योजना आहे त्या संबंधित व्यक्तीचं मत आहे याच्यावर काय प्रतिक्रिया झाली.
तर ते जे हेडलाईन्स असतात ना थोडे थोडे वाचायचे, कभी तुम्हाला याच्याद्वारे तुमचा मेन्सचा जो आन्सर आहे ना रेडीमेड व्हायला मदत होईल. कभी कोणतं करंट टॉपिक्स आहे ना, त्याच्यावर लगेच वाचक दुसऱ्या दिवशी प्रतिक्रिया देतात, म्हणजे तुम्हाला टॉपिक प्रिपेअर करायला मदत होईल. आणि हे जे निष्कर्ष इनडायरेक्टली तुमच्या मेन्सच्या रिटर्न मध्ये पण कामात येणार तुम्हाला, बरोबर. तो आता नेक्स्ट पॉईंट मित्रांनो, प्रशासन, गव्हर्नन्स. आता प्रशासन काय आहे? गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नन्स त्याला आपण म्हणतो. गव्हर्नन्सचं काम काय असतो? रूल करणे, है ना. आता तुम्ही मला सांगा, कॉन्स्टिट्यूशनने तुम्हाला अधिकार दिला सरकारला की तुम्ही काय करा? रूल करा, सत्ता स्थापन करा, ठीक आहे. अच्छा, दुसरं काय करणार मग? तुम्ही इन्फ्लुएन्स करा, है ना. जनतेला त्या योजनेद्वारे तुम्ही काय करा? इम्प्लिमेंट, प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करा, त्याचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. जसं मोदी साहेबांनी काय केलं, लॉकडाऊन मध्ये त्यांनी सांगितलं की थाळी वाजवा, तर लोकांना कामाला इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न केला. काही बी लोकांचं या ठिकाणी सहभाग काय आहे ना. तर मग लोकांनी आपल्या घराघरातून थाळी वाजवल्या, है ना. कोणी ड्रम वाजवतोय, कोणी काय वाजवतोय, बघितलंय ना ती सिच्युएशन. आणि आता मग हर घर तिरंगाच्या नावाने परत लोकांना आव्हान केलं, अरे तुम्ही आपल्या देशाचा सन्मान करा, है ना. लक्षात घ्या, तो इनडायरेक्टली कोणतीही गव्हर्नमेंट हे करत असतं कशासाठी? पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करण्यासाठी, किंवा सरकारचा इन्फ्लुएन्स किती आहे जनतेवर हे बघण्यासाठी हे करत असते. भाई रूल काय आहे, इन्फ्लुएन्स काय, हे काम आहे. मग अच्छा, मग हे तुम्हाला तर लक्षात आलं. मग हा जो टॉपिक आहे ना प्रशासनचा, हा रेडीमेड कुठेही नाही भेटणार तुम्हाला, लक्षात ठेवा. तुम्हाला याच्यासाठी काय करावं लागेल? रिसोर्सेसचा जास्तीत जास्त काय करायचं का भाऊ, जेवढं जास्त करंट अफेअर्स करता येईल तर असं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा. तरी तुम्हाला प्रशासन बद्दल या ठिकाणी ई गव्हर्नन्स बद्दल या ठिकाणी इग्नूची काही नोट्स तुम्हाला कामात येणार आहे, ते सांगेन मी तुम्हाला, ओके. पण एक लक्षात द्या, हा टॉपिक डायनामिक्स आहे पूर्णपणे. याला पूर्णपणे करंट अफेअर्स या ठिकाणी रेडीमेड आन्सर नाहीये. नाही तर तुम्ही विचार करणार रेडीमेड आन्सर द्या आणि स्पून फिडिंग द्या सर आम्हाला. अरे तुम्ही रिटर्न देणार आहात, है ना, लक्षात ठेवा. तर तुम्हाला तुमचं मत आहे आणि ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, असं काही नाही, म्हणजे असं काही वेगळं काही नाही. मग काय आहे, तुम्हाला काय माहिती गव्हर्नन्स बद्दल? तो गव्हर्नन्स काय करते? गव्हर्नन्स हेल्थसाठी काय काम करत आहे ना, आरोग्यासाठी तुम्हाला या टॉपिकवर अभ्यास करायचा. कधी हेल्थसाठी कोणकोणत्या स्कीम्स सरकारने आणल्या, जेंडर इनइक्वॅलिटीसाठी सरकार काय करत आहे हे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा जो याच्यावर आयोगाचा जो व्ह्यू असतो ना, पॉवर्टी, हे लक्षातच ठेवायचं. पॉवर्टीसाठी सरकारचा इन्फ्लुएन्स काय? सरकारने रूल तर केलं, पण पॉवर्टी कमी करण्यासाठी म्हणजे गरिबी कमी करण्यासाठी सरकारने आतापर्यंत काय केलं हे तुम्हाला बघणं फार गरजेचं आहे. आणि हे बघा, हे व्यवस्थित बघायचं, सर्वात जास्त फोकस त्याच्यासोबत, ओके. हे व्हेरियस या 3 अँगलने तुम्हाला हा टॉपिक डिस्कस करायचा आहे. हा, आणि याच्यासोबत जोड करायची लास्ट पॉईंट या ठिकाणी एज्युकेशन. तो गव्हर्नरला 4 टॉपिक मध्ये तुम्ही डिवाइड करू शकता, हेल्थ, जेंडर, पॉवर्टी, एज्युकेशन. हे 4 टॉपिक प्रशासन मध्ये ऍड करायचे. काय रूल सरकार करते, इन्फ्लुएन्स किती होतोय, जनतेचा सहभाग किती आहे, त्याचा फायदा द्वार काय, ओके ओके, आणि त्याचं नुकसान काय, ओके. हे झालं गव्हर्नन्सचा पार्ट. मग एक चांगली गव्हर्नमेंट आणण्यासाठी काय करता येईल? मग या ठिकाणी सिलेबसमध्ये दिलं तुम्हाला पारदर्शकता, उत्तरदायित्व, ई गव्हर्नन्स, है ना. हे लक्षात घ्या. म्हणजे एक चांगली गव्हर्नन्स आणण्यासाठी तुम्हाला सिम्पली सांगितलं की सरकार कोणासाठी आहे? जनतेसाठी. जनतेचं मग किती पारदर्शक तुम्ही काम करताय, बरोबर, हे तुम्हाला या ठिकाणी बघणं फार आवश्यक आहे. उत्तरदायित्व, यू आर रिस्पॉन्सिबल फॉर द पीपल, है ना. कारण इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा पहिलं वर्ड काय म्हणतो? वी द पीपल ऑफ इंडिया, है ना. कॉन्स्टिट्यूशन कोणी तयार केलं? जनतेने. मग ही जनता सत्तेमध्ये आली, है ना. जनतेने कोणाला अधिकार दिला? लोकप्रतिनिधी, लोकांना. मग लोकप्रतिनिधी सत्ता स्थापन करताय, मग सत्ता स्थापन लोकप्रतिनिधी करताय, बरोबर, लक्षात ठेवा. मग या सरकारने त्यांच्यासाठी काम करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? तू म्हणणार यस, है ना. तर मग एक चांगली गव्हर्नमेंट कशी आणता येईल? याला म्हणतात गुड गव्हर्नन्स, है ना. पारदर्शकता, उत्तरदायित्व. तर तुम्ही वेबसाईटवर सर्च करा गुड गव्हर्नन्सचे काय आहे, तो तुम्हाला या ठिकाणी गुड गव्हर्नन्सचे 8 पॉईंट दिसतील. हे 8 पॉईंट नुसार तुम्हाला आन्सर रेडी तयार करायचं आहे. हे 8 पॉईंट रट्टा मारा, ओके. काही ठिकाणी 6 पॉईंट दिले, तर सर या अँगलने तुम्ही ते 8 पॉईंट गुड गव्हर्नन्स मध्ये हे पॉईंट हायलाइटेड स्वरूपात आहे, है ना. त्याच्यावर ओके, या पद्धतीनुसार तुम्हाला हे टॉपिक अभ्यास करायचे आहे. मग काय असतं क्वेश्चन? आता हे तर तुम्हाला समजलं. चल भाई, गुड गव्हर्नन्स आपल्याला हे 4 सेक्टर मधून तुम्हाला अभ्यास करायचे आहे, ठीक आहे. हे लक्षात आलं. आता हे लक्षात आल्यानंतर या ठिकाणी पुढचा क्वेश्चन कसा असेल? गुड गव्हर्नन्सचा या ठिकाणी कोणतीही गोष्ट एक्सपेक्ट आली ना, लक्षात ठेवा, जेव्हा मी तुम्हाला म्हणेल गुड गव्हर्नन्स, तो याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय, बरोबर. दुसरं, गुड गव्हर्नन्स याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय आहे, है ना.
निगेटिव्ह इम्पॅक्ट काय आहे ते तुम्हाला अभ्यास करायचा आहे. गुड गव्हर्नन्स करण्यासाठी सरकारने कोणकोणत्या शिफारसी या ठिकाणी दिल्या ते तुम्हाला वाचायचं आहे ना. ऍप्लिकेशन, यश, त्याची मर्यादा है ना, लक्षात या. हे संभाव्यता, हे सर्व तुम्हाला म्हणजे इनडायरेक्टली. आता सध्या जसं ई गव्हर्नन्स नावाची स्कीम्स आणली, तर मग ई गव्हर्नन्स नावाची काय का बी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आहे ना, लक्षात आहे बी. डायरेक्ट जो बेनिफिशरी आहे, ज्याला डायरेक्ट सरकार फंडिंग देते, तो त्याच्या अकाउंटवर डायरेक्ट ट्रान्सफर झाला पाहिजे. ई गव्हर्नन्स म्हणजे जेवढी जास्त पारदर्शक सरकार आपल्याला करता येईल तेवढं पारदर्शक करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू. म्हणजे असं नसलं पाहिजे ना, है ना, लक्षात या. तुम्हाला त्याचा संबंधित आहे ना, हे डायरेक्ट बेनिफिट, हे तुम्हाला याचे इम्पॅक्ट निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दोन्ही गोष्ट अभ्यास करायचे. काही स्कीम्स असतात, काही करंट अफेअर्स आहे सध्या, तर हे तर फार महत्त्वाचा विषय आहे ना, लक्षात ठेवा. किंवा न्यूजमध्ये विसल्स बोअर नावाचा एक विषय आला. विसल्स बोर हा पण एक करण आहे. इन्फोसिसच्या डायरेक्टर लोकांनी याची डिमांड केली. इन्फोसिस आणि यांच्यावर ॲलिगेशन्स करण्यात आले की यांनी आपल्या देशाचा काही महत्त्वाचा डेटा परकीय देशांना अवेलेबल करून दिला, असे ती डिमांड होती, है ना, लक्षात ठेवा. तो मग त्यांना कंट्रोल करण्यासाठी, या प्रायव्हेट कंपनींना, या सार्वजनिक कंपन्यांना कंट्रोल करण्यासाठी त्यांच्यावर काहीतरी मक्तेदारी असली पाहिजे. सरकारने त्याच्याकडून एक ऑर्गनायझेशन स्थापन काही, तर मग क्वेश्चन काय केलं जाईल का विसल्स बोर्स काय आहे, विसल्स बोर बिल काय आहे, विसल्स बोर का न्यूजमध्ये आला, है ना. हे सर्व चांगल्या गव्हर्नमेंटसाठी, है ना. एक लक्षात या की चांगली गव्हर्नमेंट आपल्यासाठी आहे आणि आपण या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला राईट दिलाय, तर तेवढं जेवढं चांगली पारदर्शक सरकार राहील, जेवढं आपल्याला प्रत्येक गोष्ट समजतील, तेव्हा प्रमाणात आपण सरकारमध्ये सहभागी करू ना, ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट करू ना, तरच. कारण है ना, लक्षात द्या, फॉर दी पीपल बाय दी पीपल, ते शब्द आठवते ना तुम्हाला, ते लक्षात ठेवायचे, बरोबर. मग तुम्ही ARCची रिपोर्ट वाचा, है ना. म्हणजे दुसऱ्या प्रशासकीय आयोग जे आहे, है ना, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, है ना, ती वेबसाईट्सवर भरपूर साईट अवेलेबल आहे, है ना. तो या ई गव्हर्नन्स द स्मार्ट वे ऑफ फॉरवर्ड नावाचा एक लेख आहे, तुम्ही ते व्यवस्थित वाचा, तुम्हाला व्यवस्थित दिसेल. त्याच्यानंतर इग्नोचे काही नोट्स आहे, त्याच्यामधून तुम्हाला त्याचे नोट्सवर थोडी थोडी माहिती भेटत राहील. तो तुम्ही यासाठी काय करा, थोडंसं संदर्भ घेऊन व्यवस्थित अभ्यास करा. म्हणजे जर तुम्ही हे करत राहिले ना, तर बऱ्यापैकी तुम्हाला हे टॉपिक क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे मित्रांनो, तो हा होता बी प्रशासन. ओके, आता प्रशासन तर तुम्हाला या ठिकाणी समजला. ओके, मग याचा पुढचा पाठपुरावा आता मला सांगा. प्रशासन है ना, या ठिकाणी काय, लोकशाही नागरी सेवकांची भूमिका, है ना. आता मला एक सांगा, गव्हर्नमेंट एम्प्लॉय बद्दल बोललं जातं, म्हणजे तुमच्याबद्दल बोललं जात आहे. गव्हर्नमेंट एम्प्लॉई लोकशाही मध्ये रोल काय त्यांचा? अरे यू आर द बेसिक, म्हणजेच का, तुमच्याशिवाय सरकार या ठिकाणी एक अशी ऑर्गनायझेशन आहे, या ठिकाणी लक्षात घ्या का, तुमच्याशिवाय सरकार काय करते, योजना इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करते, बरोबर. तुम्ही त्या ठिकाणी फ्रीलान्सर या ठिकाणी आहात म्हणून लक्षात ठेवा. तो गव्हर्नमेंट एम्प्लॉई जो असतो, तो गव्हर्नमेंट एम्प्लॉई हा ऍक्च्युअल मध्ये सरकारचे दोडे पण असतात आणि सरकारच्या योजना अंमलबजावणी करण्याचं काम करतात, बरोबर. तो याला म्हणू आपण कधी गव्हर्नमेंट एम्प्लॉई योजनेला इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतात, बरोबर. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट एम्प्लॉई काय रोल करतात, सरकारचे ब्रेन करतात, लक्षात द्या, दे आर ब्रेन्स, है ना. सरकारचे डिसिजन मेकिंग मध्ये ते असतात. सरकारने कोणती योजना आणले पाहिजे, कशा आणल्या पाहिजे, तो गव्हर्नमेंट एम्प्लॉयचा रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी, याच्याबद्दल गव्हर्नमेंट एम्प्लॉयचा रोल आणि ते डेमोक्रेसी, त्याच्या डिसिजन मेकिंग मध्ये, त्यांच्या ऑर्गनायझेशन्समध्ये, है ना, लक्षात ठेवा. याच्यावर आयोग तुम्हाला या ठिकाणी काय करतो, क्वेश्चन्स विचारत असतो. म्हणजे लक्षात द्या, त्यांचे या ठिकाणी डिस्चार्ज काय आहे, त्यांचे फंक्शन्स काय आहे. ओके, त्याच्यानंतर ॲडवायझरी रोल इन पॉलिसी मेकिंग, त्यांच्या सल्लागारी भूमिका काय आहे, ॲडवायझरी रोल काय आहे गव्हर्नमेंट एम्प्लॉयचा इन गव्हर्नमेंट पॉलिसीजमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ते वॉचडॉग म्हणून भूमिका पण इम्प्लिमेंट करतात का, म्हणजे कोणत्या योजनेचा इम्पॅक्ट किती झाला याचा पण निष्कर्ष तुम्हाला आयोग याच्या अँगलने विचारेल. गव्हर्नमेंट एम्प्लॉय देअर ॲडवायझरी रोल इन, किंवा असं म्हणू आपण या ठिकाणी कभी गव्हर्नमेंट एम्प्लॉय देट कॅन सेव्ह इंडियन कॉन्स्टिट्यूशन और इंडियन डेमोक्रेसी. तो हाऊ यू कॅन एक्सप्लेन इट, है ना. तो एक्सप्लेन करा, डिफाईन करा, है ना, एक्स्ट्रीमली. तर या अँगलने क्वेश्चन तुम्हाला असेल बाई, है ना. तो या सिव्हिल सर्व्हिस, त्याच्यानंतर त्यांचे हे सर्व तुम्हाला आयोग या ठिकाणी क्वेश्चन विचारेल.
त्याच्यानंतर ऑल इंडिया सर्व्हिसेस काय आहे, सेंट्रल सर्व्हिसेस काय आहे, स्टेट सर्व्हिसेस काय आहे, है ना, लक्षात घ्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लॅक ऑफ प्रोफेशनलिझम अँड देअर पुअर कॅपॅसिटी ऑफ बिल्डिंग, है ना. मग त्यांचा सिव्हिल सर्व्हिसमध्ये नेमकं काय उणीवा आहे ते तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करायचं असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांच्या कामामध्ये कसं ट्रान्सपरन्सी आणता येईल, त्यांना कसं ते अकाउंटेबिलिटी करता येईल, है ना, यासाठी ते प्रयत्न करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर दे आर इन्सल्टिंग सिव्हिल सर्वंट फ्रॉम द युनियन अनड्यू पॉलिटिकल इंटरफेअर्स. तुम्हाला माहिती आहे का पॉलिटिकल पार्टीज जे असतात किंवा पॉलिटिकल पर्सन जे असतात दे आर इन्सल्टिंग गव्हर्नमेंट एम्प्लॉई. आणि गव्हर्नमेंट एम्प्लॉईचं काम काय आहे, गव्हर्नमेंटचे कामं करणे. बट तुम्हाला माहिती आहे लोकप्रतिनिधी हा काय असतो, जनतेचा सेवक पण असतो, सरकारमध्ये रोल पण प्ले करतो, है ना. तो कुठेतरी या ठिकाणी लक्षात एक रोल प्ले होणं गरजेचं आहे. आता बघा जसं एक्झाम्पल आता पोलीस डिपार्टमेंट आहे. ठीक आहे. आता पोलीस डिपार्टमेंट बऱ्यापैकी जनतेचा संबंधित आहे, पण हाच पोलीस डिपार्टमेंट होम मिनिस्ट्रीचा पण अंतर्गत येतो. इफ होम मिनिस्ट्रीच्या विरोधात समजा त्यांना ॲक्शन्स टेकन करायचे आहे आणि पोलीस डिपार्टमेंट रन अंडर दी होम मिनिस्ट्री, तर मग मला सांगा पोलीस डिपार्टमेंट तेवढं सक्षम आहे का, ओके, तेवढा राईट्स दे का, म्हणजे या ठिकाणी मग कसं त्यांच्या राईट्समध्ये हस्तक्षेप होतो, ओके, त्यांना शिफारस कशी करता येईल, त्याच्यामध्ये या ठिकाणी अकाउंटेबिलिटी कशी आणता येईल, यासाठी तुम्हाला आयोग क्वेश्चन्स या ठिकाणी याला अभ्यास करण्यासाठी तुम्हाला परत सेकंड ARCचा अहवाल वाचायचा आहे. ओके. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी याचा चॅप्टर क्रमांक 4 मध्ये तुम्हाला दिलं आहे. त्याच्यानंतर इंटरनॅशनल रिलेशन सोबत हा टॉपिक थोडासा जोडायचा आहे तुम्हाला. ओके. तो या अँगलचा कसं म्हणजे का जेव्हा गव्हर्नमेंट एम्प्लॉई त्या रोल इन इंटरनॅशनल रिलेशन्स, तेव्हा आता पण तो या ठिकाणी बघूया. आता मित्रांनो एक लास्ट पॉईंट या ठिकाणी कभी इंटरनॅशनल रिलेशन्स. ठीक आहे. आता तसा हा टॉपिक जो आहे IR, ओके, GS2 मध्ये हा जो टॉपिक आहे हा IR आहे आणि PSIR नावाचा ऑप्शनल पण आहे. ओके. तर एक लक्षात ठेवा, इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर दी तुम्हाला जर ऑप्शनल या ठिकाणी घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही PSIR या ठिकाणी घेऊ शकता, कारण इनडायरेक्टली तुमचं या ठिकाणी या टॉपिकमध्ये कव्हर अप होतो, है ना, लक्षात द्या. तो बऱ्यापैकी इम्पॅक्ट आहे. आता बाई इम्पॅक्ट काय, आता इंटरनॅशनल रिलेशन्स कसे आहे, तो इंटरनॅशनल रिलेशनला तुम्ही 2 पाठपुरावा म्हणून या ठिकाणी कव्हर करायचा. म्हणजे कसं का पहिला पाठपुरावा पहिले हे लक्षात आहे का IRचं मी तुम्हाला महत्त्व सांगितलं. आता हा जो टॉपिक आहे पूर्ण डायनामिक आहे, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त करंट अफेअर्स वाचावे लागतील. इझी आहे, एकदम सिंपल आहे, फक्त समजून घ्यायचं. काय समजून घ्या, कभी 1950 जे आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1950चा बिफोर आपले कोणकोणते पॉलिसीज होत्या, ओके, तर ते पॉलिसीज आपल्याला अभ्यास करायचे इंटरनॅशनल रिलेशनमध्ये. त्याच्यानंतर 1990चा बिफोर कोणत्या पॉलिसीज आहे ते तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करावे लागतात. आणि सध्या करंटमध्ये कोणत्या इंटरनॅशनल रिलेशन्स चालू आहे ते तुम्हाला या अप्रोचने 3 अप्रोचने तुम्हाला या ठिकाणी इम्प्लिमेंट करायचं आहे. तुम्ही हा टॉपिक समजून घ्या. आता तुम्ही हे टॉपिकचं चल समजले आपल्याला कभी हा आपल्याला या टॉपिकचं अभ्यास आपल्याला कसं करायचं आहे त्याचा संदर्भ मी तुम्हाला या ठिकाणी देतो. कभी 1950 जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तुम्हाला माहिती आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अलिप्तवादाचं धोरण इम्प्लिमेंट केलं. ओके. तर अभ्यास काय करायचं याचा संबंधित मी तुम्हाला या ठिकाणी मुद्दे सांगेन मित्रांनो. आता हे समजण्यासाठी तो 1947 आणि 1950 मध्ये तुम्हाला माहिती आहे कभी आपण नाम नावाची संघटना तयार केली आहे ना, लक्षात आहे, माहिती आहे तुम्हाला, ज्याला आपण म्हणतो नॉन अलाइन मुवमेंट आहे ना, अलिप्तवाद चळवळ, बरोबर. तर ही नॉन अलाइनमेंट मुवमेंट पंडित जवाहरलाल नेहरूंनी जी स्टार्ट केली होती, याचा अलिप्तवाद चळवळीचा धोरण काय होता, याचं उद्दिष्ट काय होते, हे तुम्हाला या ठिकाणी स्टार्टिंगमध्ये अभ्यास करावे लागतात. त्याच्यानंतर न्यूक्लिअर डॉक्ट्रिन काय आहे, म्हणजे काय याच्यामध्ये, म्हणजे मी तुम्हाला पहिले 3 विषय दिले, त्याचं मी थोडंसं अनालिसिस करतो. न्यूक्लिअर डॉक्ट्रिन म्हणजे आण्विक धोरणसाठी भारताचं इंटरनॅशनल रिलेशन काय म्हणतोय, कोणकोणते लॉज आहे जे सरकारला न्यूक्लिअर पॉवरसाठी मदत करतात, है ना, न्यूक्लिअर विशन आणि इम्प्लिमेंट करण्यासाठी मदत करतात, ते तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचे असतात. त्याच्यानंतर याच्यासोबत तुम्ही ऍड करायचं बी गुजराल डॉक्ट्रिन, है ना. गुजराल हे 1997 मध्ये हे मंत्री होते, पंतप्रधान होते, IK गुजराल 1997 आणि 1998च्या कालखंडामध्ये. तर त्यांनी इंटरनॅशनल रिलेशनसाठी काय काय काम केलं, बरोबर, इंटरनॅशनल रिलेशन. आता जसं या ठिकाणी तुम्हाला पॉलिसीजमध्ये तुम्ही म्हणणार यार अलिप्तवाद चळवळ काय काही या ठिकाणी सिंपल आहे, कधी भारत आहे ना
रशिया इन्फ्लुएन्स करत होता है ना, रशिया हा साम्यवाद समाजवादी देश, अमेरिका इन्फ्लुएन्स करत होता भांडवलशाही देश. तो पंडित जवाहरलाल नेहरूंनी समजून काय केलं, भाई आम्ही अलिप्त आहोत है ना, तुम्ही तुम्ही आपल्या आपल्या लेवलला, आपण आपल्या आपल्या घरी है ना. ही एक आहे. गुजराल डॉक्ट्रीन काय होती माहिती आहे का, एक जबरदस्त पॉलिसी, म्हणजे जे आपले शेजारी जे देश होते है ना, जे कंट्रीज आहे आपले भारताच्या, ज्यांच्यासोबत बाउंड्रीज आहे, तो यांच्यासोबत एक हेल्दी रिलेशन आपण डिफाईन केले पाहिजे. त्यांनी 6 मुद्दे गुजराल साहेबांनी संदर्भ दिला, तर ते 6 मुद्द्यावर तुम्हाला अभ्यास करावा लागतो. काय की गुजराल रोल मॉडेल आणि देअर इम्पॅक्ट इन पॉलिटिक्स है ना, आणि त्याच्यासाठी त्यांनी काय काय स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट केल्या, कशावर त्यांनी ते मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी काय काय केलं, ही याच्यावर तुम्हाला आयोगाचा रणनीती क्वेश्चन या ठिकाणी येतो. तो इझी आहे, म्हणजे जस्ट मला आता ही मला एक सांगा की हे रेडीमेड डेटा आहे, याच्यामध्ये करंट अफेअर्स तर काय करण्याची गरज नाही, हे जस्ट उचलायचं, रीड करायचं आहे. हा, मग याच्यामध्ये डायनामिक व्ह्यूज कोणते राहतील? अरे डायनामिक व्ह्यूज हेच राहतील. आता हे आता परत कोणतं, परत लुक ईस्ट पॉलिसी आहे ना. बरं, हे बघा, हे तुम्हाला फक्त रट्टा मारायचं आहे, म्हणजे लक्षात द्या, रट्टा मारा, समजून घ्या. लुक ईस्ट पॉलिसी, आता हे डायरेक्ट कसे संदर्भ, लुक ईस्ट पॉलिसी म्हणजे काय? आता जसं गुजराल मॉडेलने काय संदर्भ दिला होता की जे भारताचे शेजारील देश आहे त्याच्यावर जास्त भर द्या. आता मग पाकिस्तानने काय केलं, लुक वेस्ट पॉलिसी है ना, त्यांनी इम्प्लिमेंट केली आणि तो सक्सेस झाला, पैसा भरपूर कमवायला लागला तो. तो मग आपण पाकिस्तानच्या जोरावर आपण काय केलं की पाकिस्तानला कुठेतरी आपण या ठिकाणी सहभाग करून घ्यावा आणि कुठेतरी त्यांनी आपल्याला या ठिकाणी त्रास न देता आपल्याला सुद्धा इकॉनॉमिक्समध्ये किंवा आपल्या बिझनेसमध्ये आपण त्याचा जास्तीत जास्त कसा फायदा करू शकतो, यासाठी आपण लुक ईस्ट पॉलिसी आणली. मग ही लुक ईस्ट पॉलिसी म्हणजे जे जे डेव्हलप कंट्रीज असतील त्याच्यासोबत आपण रिलेशन वाढवायचे, युरोपियन युनियनचे, सोव्हिएत युनियनचे, चायनासोबत है ना. तो हे या पॉलिसीचा ॲक्च्युअल मुद्दा होता. गुजराल साहेबांचा जो मुद्दा होता तो शेजारी राष्ट्रासंबंधित होता. तर हे तुम्ही हे या ठिकाणी ओळखणं गरजेचं राहतो है ना, लक्षात द्या. तर हे 5-6 पॉईंट आहे ना, लक्षात द्या. हे गुजराल डॉक्ट्रीन, नॅम, न्यूक्लिअर डॉक्ट्रीन आणि लुक ईस्ट पॉलिसी, हे तुम्हाला जस्ट सोड्या स्वरूपात काय असे ना वाचून घ्यायचे. त्याच्यानंतर याला मग आता हे तुम्ही याच्याकडनं रिलेशन्स अभ्यास करा. मग कोणते रिलेशन्स अभ्यास करा, ओके. का मग आता काही देश जसं भारत आणि अफगाणिस्तान संबंध, आता हे करंट अफेअर्स आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे का भाई, हा आपला भारत आहे, बरोबर, लक्षात घ्या. हा समजा आपला भारत आहे, या ठिकाणी पाकिस्तान आहे आणि यासोबत थोडासा पाठ का असे ना आपल्याला या ठिकाणी अफगाणिस्तान पण आहे. मग आपल्याला त्याच्यासोबत पॉलिसी जर मला या ठिकाणी बिझनेस करायचा आहे, रूट करायचा आहे, तर ट्रेड रूटसाठी मग पाकिस्तान काय करतो, नाही नाही आमच्या एरियामध्ये हस्तक्षेप करू नका. मग आम्ही ना आजकाल आहे ना अफगाणिस्तानमध्ये भरपूर काही डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतोय. तो याच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन या ठिकाणी आजकाल फ्रेम होतोय है ना. तर ही फार ट्रेंडिंग क्वेश्चन आहे, भारत अफगाणिस्तान रिलेशन, भारत पाकिस्तान रिलेशन कसे है ना, इकॉनॉमिक रिलेशन कसे, आर्थिक धोरण कसे, रोजगार क्षमता त्यांच्यामध्ये वाढवण्यासाठी काय करता येईल. आता नेपाळ तुम्हाला माहिती आहे, नेपाळ एक असा पार्ट आहे का ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये चायना इंटरफेअर करतो, त्याच्यामध्ये हे गव्हर्नमेंट इंटरफेअर करते. मग तुम्ही जर बघितलं ना तर तुम्हाला हे बऱ्यापैकी या ठिकाणी समजेल कभी सरकार काय करत आहे सध्या, बऱ्यापैकी रोल अँड इम्प्लॉयमेंट. मग चायना इन्फ्लुएन्स करतो, भारत भूतानमध्ये भूतानवर कसं प्रेशराईज करतोय. तुम्हाला माहिती आहे नेपाळला पहिल्यापासून नेपाळने आता नुकतंच कॉन्स्टिट्यूशन ॲक्सेप्ट केलं. मग कॉन्स्टिट्यूशन ॲक्सेप्ट केल्यानंतर त्याच्यावर इम्पॅक्ट कोणत्या देशाचा पडला, तर भारताचा कॉन्स्टिट्यूशनचा पडला आहे, लक्षात ठेवा. मग त्याच्यामुळे चायना नाराज झाला कभी नेपाळ भारताचा जवळ आहे म्हणून असं का, मग तो नेपाळवर प्रेशराईज निर्माण करायला लागला. मग त्याच्यामध्ये सध्या सरकार चायनाने आता त्याच्यामध्ये सरकार त्यांची आणली है ना. म्हणजे इनडायरेक्टली चायना हस्तक्षेप करतोय, भूतानवर चायना प्रेशर निर्माण करतोय. मग त्याच्यावर निर्माण करतोय म्हणून भारताने चांगले संबंध कसे प्रस्थापित करायला पाहिजे भूतानसोबत. भारत बांगलादेश रिलेशन, भारत श्रीलंका रिलेशन, आता सध्या तुम्हाला माहिती आहे श्रीलंकेची काय अवस्था झाली. ही अवस्था जशी आहे ते याच्यावर क्वेश्चन्स काय आहे. जर पेपर ट्रेंड बघितला तो पहिले समजून घ्या का मालदीव भारत चीन रिलेशन, भारत म्यानमार रिलेशन. आता तुम्ही चायना हटाव आपण म्हणतो, चायनीज हटाव म्हणून, पण एवढं नाही पॉसिबल, लक्षात घ्या. कारण आपण 95% प्रॉडक्ट आजकाल आपण चायनाचेच वापरायला लागलोय आणि आपल्याकडे कंपनीज नाही आहे, फार कमी कंपन्या आपल्या भारताकडे आहे. मग इनडायरेक्टली वी आर डिपेंडंट. चायनाने ही मक्तेदारी फक्त भारतासोबत केली असं नाही, त्याने जगाचा प्रत्येक अर्थव्यवस्थेवर त्याचा इम्पॅक्ट पाडून दिलेला आहे. म्हणून चायनाचा जो करन्सी आहे ती जास्तीत जास्त स्ट्रॉंग होत चालली आहे, लक्षात ठेवा.
तर मग याच्यावर तुम्हाला आयोग क्वेश्चन विचारतो है ना, ठीक आहे. आणि आज मग आयोगाचा जर क्वेश्चन पेपर बघितला ना मित्रांनो, तर तुम्हाला हे असं लक्षात येईल का या टॉपिकला तुम्ही कोणत्या, बघा हे जे मी 5-4 गोष्टी बोललो याच्याबद्दल तुम्हाला एक क्वेश्चन असतं कन्फर्म. दुसरं याच्यावर क्वेश्चन कसं येतं माहिती आहे का जसं जास्तीत जास्त तुम्ही या ठिकाणी कसं कव्हर करू शकता का 2 पार्टमध्ये हा टॉपिक कव्हर करायचा. एक आहे शेजारील देश है ना. शेजारील देश म्हणजे काय, भारताचा शेजारील देश आणि त्याचे इम्पॅक्ट. जर आपण UPSCचा ट्रेंड बघितला तो शेजारील जे देश आहे याच्यावर मागच्या UPSCला क्वेश्चन या ठिकाणी आलेले नव्हते है ना लक्षात. पण जे युरोपियन युनियन आहे है ना, जे युरोपीयचे लोक आहेत त्याच्यासोबत क्वेश्चन या ठिकाणी 2 ते 3 क्वेश्चन या ठिकाणी फ्रेम होऊन गेले. आणि त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्था त्याच्यावर क्वेश्चन असतात. तो लक्षात ठेवा, जर हा मागच्या वर्षाचा आहे याचा अर्थ येणारा कालखंड हा शेजारील देशासोबत असेल, युरोपियन युनियनवर एखाद क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. तो काही होऊ शकतो. 2 अँगलने, एक आपला भारत आहे, भारताचा बाजूला असलेले देश याच्यासोबत असलेले संबंध याच्यावर क्वेश्चन, किंवा दुसरे जे देश आहे याच्यासोबत असलेले संबंध तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तो या अँगलने तुम्हाला तो विषय पाठपुरावा करायचा आहे. ओके. यासाठी तुम्ही काय करू शकता, राजीव सिकरी हे गंभीर विश्लेषण हे लक्षात घ्या परराष्ट्र धोरणाबद्दल. ते यांचे लेख आहे, यांचे कधी कधी ओके, ते यांचे पुस्तक पण तुम्ही रिफर करू शकता. ओके. आणि किंवा लेख पण येतात यांचे द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेसमध्ये, तर तुम्ही ते व्यवस्थितरित्या वाचायचं. ठीक आहे. आता हे करण्यासाठी परत तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल, परत एक लक्षात येईल लास्ट पॉईंट या ठिकाणी कवी अँडियन समुदाय फेब्रुवारीमध्ये झाला, एशियन परिषद झाली, ब्रिक्स झाली. ब्रिक्स परिषद काय, कॅरिबियन काय, सेंट्रल अमेरिकन इंट्रिगेशन सिस्टम काय आहे, कॉमनवेल्थ बद्दल काय बोलणार है ना, पूर्व आफ्रिकन समुदायाबद्दल काय बोलणार, पूर्व एशिया समिट कधी झाली है ना, शांघाय कॉर्पोरेशन काय आहे, शांघाय कॉर्पोरेशन मागे विचारलं गेलं होतं क्वेश्चन, कॅरिकॉम बद्दल विचारलं गेलं होतं, कोमसे बद्दल विचारलं गेलं होतं, सीसा बद्दल विचारलं गेलं होतं. तर काही आंतरराष्ट्रीय संस्था त्याचे तुम्हाला थोड्या प्रमाणात काय असेल ना अभ्यास करावे लागतात. जसं मागचा UPSCला क्वेश्चन होता शांघाय CSO बद्दल, शांघाय कॉर्पोरेशन ऑफ या ऑर्गनायझेशन बद्दल काही, याचा हेड काय, याचा इन्फ्लुएन्स कसं करतोय. किंवा मागे UPSCला कसं क्वेश्चन होतो कधी USAचा टॅक्टिक्स पॉलिसीमध्ये चायना कसा हस्तक्षेप करतोय है ना, असा UPSCला आला होता. तो सध्या एवढ्या डिटेलमध्ये तर आपला MPSC जाणार नाही, बट ओव्हरऑल एवढं नक्की आहे कधी भारताच्या पॉलिसीजमध्ये चायना कसा हस्तक्षेप करेल, अफगाणिस्तानचा रोल काय, पाकिस्तानचा रोल काय, शेजारील देशांचा रोल काय है ना, हे तुम्हाला या ठिकाणी वाचणं गरजेचं राहतं. ठीक आहे मित्रांनो. याच्यासोबत काही आंतरराष्ट्रीय संस्था आहे है ना, तर आंतरराष्ट्रीय संस्था तुम्हाला अभ्यास करावा लागतात. जसं सर्वात महत्त्वाची संस्था म्हणजे UNO, APEC काय आहे ना, एशियन डेव्हलपमेंट बँक काय, एशियन देश काय आहे है ना, OECD काय आहे, नाटो देश काय आहे. सध्या तुम्हाला माहिती नाटोवर ब्रिटन, नाटोचा सदस्य होण्यासाठी ब्रिटनने इम्प्लिमेंट केलं. कधी मला मेंबर व्हायचे तर रशियाने आक्रमण केलं, तर नाटोचं रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे ना. तो या अँगलचे आंतरराष्ट्रीय संस्था पण तुम्हाला या ठिकाणी काय करायचे असतात, अभ्यास करायचे असतात मित्रांनो. तर बघा ओव्हरऑल मित्रांनो पॉलिटीचा विषय आहे ना तो फार एकदम सिंपल आहे. पहिला विषय या ठिकाणी तुम्ही याला चालता बोलता है ना अभ्यास करू शकता, म्हणजे याला असं वेगळं पाठ्यक्रम नाहीये है ना. एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर करून घ्या का काही गोष्ट तुम्हाला ना रीड करावी लागतील, म्हणजे काही गोष्ट तुम्हाला पुस्तक मधून वाचणं गरजेचं आहे. फर्स्ट थिंग है ना, हे पहिलं शॉर्टकट्स. ठीक आहे. दुसरं, ज्या ठिकाणी मी तुम्हाला ARCचे रिपोर्ट सांगेल का त्या ठिकाणी ARCचे रिपोर्ट वाचा, तर ते तो कव्हर करून घ्या तो टॉपिक है ना. तिसरा विषय, तुम्ही चालता बोलता फक्त करंट अफेअर जे आहे है ना, जे टॉपिक तुम्हाला सांगितलोय मी है ना, प्रेशर्स ग्रुपचे आहे है ना, इंटरनॅशनल रिलेशनचे, हे चालता बोलता टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे आणि ते नोट्समध्ये प्रिपेअर करायचे का भारत आणि अफगाणिस्तानमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कसं डेव्हलपमेंट होतोय, याच्याबद्दल करंट अफेअर याचा मत काय आहे किंवा याचा इम्पॅक्ट काय पडणार आहे. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही न्यूज पेपर तुम्ही या ठिकाणी आपल्या मेन सब रिटर्नमध्ये तुमचं या ठिकाणी प्रयत्न करा चांगलं आन्सर देण्याचा. ओके. तो एक गोष्ट लक्षात घ्या का या ठिकाणी म्हणजे ऑलमोस्ट पाठपुरावा बघितला तर क्वेश्चन पेपरचा 60% to 80% क्वेश्चन हा टोटली करंट बेस असेल, जरी तो पुस्तक मधून असेल बट करंट बेस असेल, हे लक्षात ठेवा. तो जास्तीत जास्त करंट अफेअर्स प्रिपेअर करणं गरजेचं आहे या विषयासाठी. पण एकदा जर तुम्हाला रणनीती लक्षात आली ना कभी हा हे वाचायचं आहे, ही गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटचे फायदे असे, गव्हर्नमेंटचे तोटे असे, म्हणजे सिंपल एक्सपेक्ट करा है ना. हा टॉपिक आहे भाई इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, याचा
चांगले पॉईंट काय, याचे नकारात्मक काय, प्रेशर ग्रुप याचे चांगले काय, याचे वाईट काय. ठीक आहे. सरकार आहे, गव्हर्नन्स चांगली सरकारी म्हणजे ई गव्हर्नन्स सांगतात. ई गव्हर्नन्सचे फायदे काय, तोटे काय आणि निष्कर्ष. ठीक आहे. पारदर्शक कारभार करण्यासाठी हे काय करायचं. इंटरनॅशनल रिलेशन काय असतात, त्याचा इम्पॅक्ट काय पडतोय, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय, निगेटिव्ह इम्पॅक्ट काय, भारत बांगलादेश पॉझिटिव्ह काय, निगेटिव्ह काय. म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्ह्यूला थोडं थोडं का असे ना डायनामिक व्ह्यू द्यायचे. म्हणजे पहिले टॉपिक 1 पासून तर 3 पर्यंत तुम्ही सध्या वाचलं तरी चालेल, त्याच्यानंतर डायनामिक व्ह्यूज देण्याचा पूर्ण प्रयत्न करा. ठीक आहे. पण जर तुम्ही या विषयावर कमांड आणली तर तुम्हाला एक लक्षात द्या का तुमचा ऑप्शनल पण क्लिअर होतो बऱ्यापैकी, है ना. आणि ऑप्शनलला मदत होईल तुम्हाला. जीएसचा टॉपिक याच्यामध्ये पॉवर्टी टॉपिक आला है ना, लक्षात द्या, जो जीएस मध्ये कव्हर होतो तुमचा. तो काही टॉपिक जो गव्हर्नन्सचा तो जीएसचा 1चा पार्ट म्हणून लिंक करायचे. ठीक आहे. तिकडे GS1 मध्ये समाज टॉपिक आहे, तर इकडे काय आहे, पॉवर्टी आहे. म्हणजे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट पॉलिसीज मध्ये ती गरिबी कमी करण्यासाठी सरकारने काय केलं असं. तर तुम्ही इंटरलिंकिंग हा टॉपिक GS1 शी लिंकिंग करतो, हा टॉपिक GS3 शी लिंक करतो, हा टॉपिक GS4 शी लिंक करतो आणि सोबत ऑप्शनल सोबत पण लिंक करतो. म्हणून लक्षात घ्या, इफ यू वॉन्ट टू बिकम अ गव्हर्नमेंट ऑफिसर्स तो कंपल्सरी या गोष्टीचा पाठपुरावा करा. ओके. तो होप मित्रांनो यू आर एन्जॉईंग वेल, है ना. तुम्ही तो आनंदाने तो विषय समजला असेल. ठीक आहे. आपण थांबूया. धन्यवाद.